आपण जेव्हा आज संसदेत चाललेली चर्चा पाहतो, विरोधकांचे प्रश्न, सत्ताधाऱ्यांची उत्तरं, कधी गोंधळ, कधी टाळ्यांचा कडकडाट, तेव्हा आपल्याला वाटतं ही इमारत नेहमीपासूनच अशी असेल का? पण सत्य असं आहे की भारताच्या लोकशाहीचं हे भव्य मंदिर एका दिवसात उभं राहिलेलं नाही. त्याच्या भिंतीमध्ये फक्त दगड नाहीत, तर इतिहास आहे, संघर्ष आहे, बलिदान आहे आणि भारत नावाच्या कल्पनेचा जन्म आहे. भारताची पहिली संसद, जिला आपण आज जुनी संसद म्हणतो, ती उभी आहे भारताची राजधानी नवी दिल्ली येथे. आज आपण तिला लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन सभागृहांनी ओळखतो. पण सुरुवातीला ती केवळ एक प्रशासकीय इमारत नव्हती. ती होती ब्रिटिश सत्तेची ताकद दाखवणारी रचना. 1912 ते 1913चा काळ. ब्रिटिशांनी ठरवलं भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवायची आणि त्याच वेळी एक भव्य प्रशासकीय शहर उभं करण्याचा निर्णय झाला. या योजनेचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी दोन नामांकित ब्रिटिश वास्तुविशारदांवर सोपवण्यात आली, एडविन लुटयन्स आणि हर्बर्ट बेकर. त्यांनी अशी इमारत डिझाईन केली जी गोलाकार होती, जिच्या बाहेरील बाजूला 144 भक्कम स्तंभ उभे होते. ही गोलाकार रचना फक्त सौंदर्यासाठी नव्हती, ती प्रतीक होती सत्तेच्या केंद्राची आणि निर्णयांच्या वर्तुळाची. इमारतीच्या मध्यभागी एक भव्य वर्तुळाकार चेंबर उभारण्यात आलं आणि त्याच्या आजूबाजूला 3 सभागृहांची रचना करण्यात आली. एक होतं चेंबर ऑफ प्रिन्सेस, जे आज लायब्ररी हॉल म्हणून ओळखलं जातं. दुसरं होतं स्टेट काउन्सिल, जे पुढे राज्यसभेचे सभागृह ठरलं. आणि तिसरं होतं केंद्रीय विधानसभा, जिथे पुढे लोकसभेच्या बैठका होऊ लागल्या. फेब्रुवारी 1921 मध्ये या भव्य इमारतीची पायाभरणी झाली. ही पायाभरणी केली प्रिन्स आर्थर, ड्यूक ऑफ कॅनॉट आणि स्ट्रेंथन यांनी. इमारत पूर्ण व्हायला जवळजवळ 5 वर्षे लागली आणि अखेर 18 जानेवारी 1927 रोजी या संसद भवनाच्या उद्घाटनाची तयारी झाली. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आर्यविन यांना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं. 19 जानेवारी 1927 रोजी केंद्रीय विधानसभेचे 3रं अधिवेशन याच सभागृहात पार पडलं. त्या क्षणी कुणालाही कल्पना नव्हती की हीच इमारत पुढे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मूक साक्षीदार ठरणार आहे. 1929 साल उजाडलं. 8 एप्रिल 1929 संसदेचं कामकाज सुरू होतं. सभागृह शांत होतं आणि अचानक अभ्यागतांच्या गॅलरीतून 2 कमी तीव्रतेचे बॉम्ब सभागृहात फेकले गेले. क्षणभर गोंधळ उडाला, धूर पसरला आणि त्या धुरामधून घुमला एक आवाज, इन्किलाब जिंदाबाद. हे होते शहीद सरदार भगतसिंग आणि त्यांचे सहकारी. त्यांनी बॉम्ब फेकून पळ काढला नाही, ते थांबले, घोषणा दिल्या आणि पत्रकं भिरकावली. कामगारांना, श्रमिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आणि मग स्वतःला अटक करून घेतली. ही इमारत त्या दिवशी फक्त संसद राहिली नाही, ती क्रांतीची साक्षीदार बनली. काळ पुढे सरकला, स्वातंत्र्य जवळ आलं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी याच संसद भवनात भारताचं संविधान स्वीकारण्यात आलं. ही केवळ कागदावरची घटना नव्हती, तो दिवस होता भारत स्वतःचा कायदा स्वतः लिहित असल्याचा. आणि 26 जानेवारी 1950 पासून ते संविधान देशावर लागू झालं. संसद भवन ब्रिटिश सत्तेचं प्रतीक राहिलं नाही, ते भारताच्या लोकशाहीचं मंदिर बनलं. पण इतिहास नेहमीच सोप्या वाटेने चालत नाही. 13 डिसेंबर 2001 संसदेचं अधिवेशन चालू होतं आणि अचानक भारतीय संसदेवर अतिरेकी हल्ला झाला. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी एकत्र येऊन हा हल्ला केला. 5 दहशतवादी संसदेबाहेर ठार झाले, पण 9 निष्पाप लोक शहीद झाले. त्या दिवशी संसद भवन पुन्हा एकदा इतिहासाच्या केंद्रस्थानी आलं. हे ठिकाण फक्त कायदे बनवण्याचं नव्हतं, तर लोकशाही वाचवण्याचं ठिकाण आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. काळानुसार संसद सदस्यांची संख्या वाढत गेली. 1956 साली जागेची गरज वाढल्यामुळे इमारतीवर 2 मजले वाढवण्यात आले. आसन क्षमता 790 पर्यंत नेण्यात आली. 2006 मध्ये संसद संग्रहालय उघडण्यात आलं. इतिहास जपण्याचा तो एक प्रयत्न होता. आणि मग 28 मे 2023 भारताला नवं संसद भवन मिळालं. त्रिकोणी आकाराची भव्य रचना, 65,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ, 888 लोकसभा सदस्य आणि 384 राज्यसभा सदस्य एका वेळी बसू शकतील अशी व्यवस्था. भविष्यात लोकसभेची क्षमता 1272 पर्यंत वाढण्याची मुभा. आणि मग प्रश्न उभा राहिला, जुन्या संसद भवनाचं काय? उत्तर मिळालं, ही इमारत लोकशाही संग्रहालय म्हणजेच म्युझियम ऑफ डेमोक्रेसी म्हणून जपली जाणार आहे. कारण काही इमारती पाडण्यासाठी नसतात, त्या जपण्यासाठी असतात. कारण त्यांच्या भिंती फक्त भूतकाळ सांगत नाहीत, त्या भविष्यासाठी इशारा देतात. ही संसद भवन ब्रिटिश राजवटीपासून भारतीय लोकशाहीपर्यंतचा पूर्ण प्रवास सांगते. बॉम्बचा आवाज, संविधानाची शपथ आणि देशावर झालेला हल्ला, सगळं काही पाहिलेलं ठिकाण आजही शांत उभं आहे.
आणि कदाचित म्हणूनच जेव्हा आपण संसदेकडे पाहतो तेव्हा ती फक्त इमारत वाटत नाही, ती भारताच्या लोकशाहीची जिवंत साक्ष वाटते. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.